नमस्कार मित्रांनो, तर आपल्याच नवीन घरापुढं दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण गणपती बाप्पांचे प्रस्थापन झालेले आहे। प्रत्येक वर्षी नियोजन असतं आणि दरवर्षी भाऊ आपल्याकडे हक्काने येतो, आपल्याला ही पाहिजे ती पाहिजे, आपण कधी नाही म्हणतच नाही, कारण आपल्याला देणारा हाच भगवंत आहे, कारण देणारा देवच असतो, आपल्याकडे काय डायरेक्ट कुठून काही येत नसतं। तर भावा मूर्ती बसवली, आजचा जवळजवळ 4था-5वा दिवस असेल। आम्ही काही रील बनवली नाही, काय कारणास्तव रील थांबवलेली, कारण बाप्पाचे आगमन आणि बाप्पांचं नियोजन हे करणं सोपं नाही। वाटतंय तुम्हाला एवढं डेकोरेशन वगैरे, पण यामागे भरपूर कष्ट आहे या भावाचं। सकाळ संध्याकाळ रात्र कधी बघल तेव्हा यो कुठेतरी काहीतरी खुटी आण, ही आण, ती आण, ही ठोक ती ठोक, डबरी पाड, असा मस्तपैकी त्याने मंडप बनवला, सजावट केली आणि अशी मूर्तीची स्थापना केली। खरंच मूर्ती तुम्ही आणली का आपल्याला दिली कोणी? आपल्याला आदर्श माने दिली। आदर्श माने म्हणजे योगीराज मोबाईलचे मॅनेजर आदर्श माने यांनी मूर्ती दिलेली आहे। खरंच मस्त मूर्ती आहे, काय बघितलं का मन प्रसन्न होते। तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि किती वर्ष बोललाय? ही तिसरं वर्ष आपलं। तिसरं वर्ष। आता पुढील वर्षी आपण जोरात नियोजन करायचं, दरवर्षी तो करतो आणि ह्या वर्षी पण मस्त केलेलं आहे नियोजन, कमी वेळेत एकदम भारी असं नियोजन केलेलं आहे आणि मस्त वाटलं मला पण। लाइटिंग वगैरे करून घेतल्या भावानं, सोपं नाही होय करायचं, म्हणजे याला नाद लागतो आणि आताची पिढी तुम्हाला माहीतच आहे कुठल्या ह्याच्यात आहे। हा माझा छोटा भाव, खरंच अशी पोरं पाहिजेत, अशा पोरांना आपण साथ द्यायची, एवढंच देवानं आपल्याला आशीर्वाद दिला म्हणजे विषय संपला। आपलं काम काय आहे, अशा लहान भावांना साथ द्यायची आणि आपली साथ कायम असणार। कसं वाटतं मग? मंडळाबद्दल म्हणजे आपल्याला गणपतीची खूप आवड आहे। आपण एकटे जर आपण कोण येऊ अगर नाही येऊ, हो कोण येऊ न येऊ एकट्यानं भावानं नियोजन केलं, मित्रमंडळी त्याची येतात सोबत, पण शक्यतो जास्त करून नियोजनचा बादशाह आणि अध्यक्ष पण आमच्या मंडळ